नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज मी ज्योतिष विशारद या आपल्या संस्थेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या ज्योतिषाच्या प्राथमिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात माहिती देण्यासाठी इथे आलेलो आहे। बरेच लोक या व्हिडिओची वाट पाहतात की सर तुमची नवीन बॅच कधी सुरू होणार आहे। त्याच लोकांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। आपल्याला माहितच आहे की आपली संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळ सातारा ही संस्था आणि या संस्थेअंतर्गत संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ 2012 पासून सातारामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रभर ज्योतिष शिक्षणाचा व ज्योतिषशास्त्राच्या प्रसार आणि प्रचारासाठी काम करत आहे। ही संस्था त्याआधीच निर्माण केलेली आहे। या संस्थेअंतर्गत आपण ज्योतिष विषयक अनेक अभ्यासक्रम आपण घेत असतो। गेले 13 वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे। आत्तापर्यंत आपण या संस्थेअंतर्गत ज्योतिष विशारद, ज्योतिष भास्कर, ज्योतिष प्रवीण, फलादेश भूषण, ज्योतिष पंडित आणि आता ज्योतिर्विद्या वाचस्पती असे एवढे 6-7 अभ्यासक्रम आपण सुरू केलेत। आजपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेरील शेकडो विद्यार्थी ज्योतिष शिक्षित झालेले आहेत व त्यातले बरेच ज्योतिष विद्यार्थी हे उत्कृष्ट ज्योतिष मार्गदर्शक झालेले आहेत, हे लक्षात घ्या। आता आपली संस्थेपासून 2012 पासून आतापर्यंत आपल्या 22 बॅचेस संपलेल्या आहेत। ज्योतिष विशारद शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या लोकांनी। आता 23वी बॅच आता आपण सुरू करणार आहोत। या 23व्या बॅचच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात माहिती मी तुम्हाला देणार आहे। तसं मी आता म्हणलं की आपल्या संस्थेअंतर्गत ही संस्था महाराष्ट्र रजिस्ट्रेशन प्राप्त आहे। त्यामुळे या संस्थेअंतर्गत तुम्ही जे काय अभ्यासक्रम कराल त्या अभ्यासक्रमाची पदवी किंवा डिग्री ही तुम्हाला सरकार मान्य किंवा महाराष्ट्र मान्य असे असणार आहे, लक्षात घ्या। त्यामुळे ज्या लोकांना चांगला अभ्यासक्रम शिकायचा आहे, ज्योतिष शिकायचे आणि त्याची पदवी हवी असेल त्या लोकांसाठी सुवर्ण संधी आहे। ज्या लोकांना ज्योतिषशास्त्राचं कुतूहल आहे, ओढ आहे, ज्योतिषाबद्दल मला हे ज्योतिषशास्त्र काय आहे, खरं आहे की खोटं आहे यातून मला माहिती हवी, मला शिकायची इच्छा आहे किंवा माझ्याच आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मला माझी पत्रिका जाणून घ्यायची आहे की माझ्या आयुष्यातलं अशा घटना का घडल्या, पुढं काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी किंवा एखाद्याला ज्योतिष शिकून ज्योतिष मार्गदर्शक व्हायचं असेल, व्यावसायिक म्हणून आपल्याला पुढं जायचं असेल, अशा अनेक कारणासाठी हेतूसाठी तुम्हाला ज्योतिष शिकण्याची इच्छा निर्माण होत असेल किंवा असेल तर त्या लोकांसाठी ही सुवर्णसंधी आहे। अशा लोकांनी या आपल्या अभ्यासक्रमासाठी त्वरित प्रवेश करावा। सगळ्यात मुख्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्योतिष शिक्षण देणारी ही अग्रगण्य संस्था आहे। या संस्थेअंतर्गत खूप चांगल्या प्रकारे ज्योतिष अभ्यासक्रम घेतले जातात आणि शिकवले जातात, हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो। आत्तापर्यंत आपण 22 ज्योतिष बॅचेस आपण पूर्ण केलेल्या आहेत। आज आपण आता जूनपासून येत्या 15 जूनपासून ज्योतिष विशारदची 23वी बॅच आपण सुरू करत आहोत। आता या अभ्यासक्रमाविषयी तुम्हाला माहिती देतो की हा अभ्यासक्रम काय आहे। तर हा पारंपरिक कुंडलीशास्त्राचा प्राथमिक म्हणजे बेसिक अभ्यासक्रम आहे। कुंडलीशास्त्राचा पारंपरिक कुंडलीशास्त्राचा हा प्राथमिक अभ्यासक्रम आहे। त्या अभ्यासक्रमाचं नाव आहे ज्योतिष विशारद। ज्या लोकांना ज्योतिषाचा गंध नाही, ज्योतिषाबद्दल काही माहीत नाही, परंतु ज्योतिष शिकण्याची अतिशय मोठी इच्छा आहे, तळमळ आहे, अशा लोकांनी हा अभ्यासक्रम करायचा। याला कोणतीही पात्रता नाही किंवा तुम्हाला ह्या गोष्टी आल्याच पाहिजेत मग तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतो असं काय नाही। तेव्हा हा प्राथमिक अभ्यासक्रम इथून आपला ज्योतिषाचा श्रीगणेशा होणार आहे। त्यानंतर आपण ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित अशा अनेक पदव्या त्यानंतर आपण घेणार आहोत। त्या अभ्यासक्रमाची मी माहिती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये देईन, परंतु आज आपण फक्त याच अभ्यासक्रमाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। आता हा अभ्यासक्रम कसा घेतला जातो तर हा ज्योतिष विशारद हा अभ्यासक्रम आपल्या इथं 2 प्रकारे घेतला जातो। एक म्हणजे प्रत्यक्ष ज्योतिष शिक्षण, मी तुम्हाला वैयक्तिक सातारमध्ये माझं ऑफिस आहे, या क्लासरूममध्ये मी तुम्हाला ज्योतिष शिकवतो। ज्यांना माझ्याकडून प्रत्यक्ष ज्योतिष शिकायचं असेल त्या लोकांनी सातारमध्ये येऊन ज्योतिष शिकायला काहीच हरकत नाही। पण ज्या लोकांना काही कारण असतं की खूप लोक लांब राहतात, पूर्ण महाराष्ट्रात लोक राहतात, त्यांना सातारमध्ये येणं शक्य नाही, अशा लोकांसाठी आपण ऑनलाईन क्लासेस झूमच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासही घेतो। मी एकाच वेळी झूमच्या माध्यमातून क्लास होत असून त्याचवेळी माझ्यासमोर बसून काही लोक ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष ज्योतिष शिकत असतात। 2 पद्धतीमध्ये तुम्हाला ज्योतिष शिकता येणार आहे। तुम्हाला त्यातली जी कन्व्हिनियंट पद्धत असेल तुम्ही त्याला ॲडमिशन घेऊ शकता। आता ही 2 पद्धतीमध्ये ज्योतिष शिकता येते कळलं। ह्या अभ्यासक्रमाचा कालावधी आहे 6 महिने, लक्षात घ्या। त्यानंतर हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी वयाची अट अजिबात नाही आहे। तुम्ही कोणीही अभ्यासक्रम हा शिकू शकता।
तरी माझं असं मत आहे की 10वीच्या पुढची मुलं म्हणजे 15, 16 किंवा 18 वर्षाच्या पुढे विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं माझं मत राहतं. त्यानंतर हे ज्योतिष अभ्यासक्रम कोण करू शकतो, याची पात्रता काय असेल, तर माझी मते पात्रता एकच आहे की ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा आणि ज्योतिष शिकण्याची प्रचंड मोठी आवड ज्या लोकांना असेल त्याच लोकांनी ज्योतिषशास्त्र ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा. हीच पात्रता आहे. लक्षात घ्या की तुम्हाला आवड असली पाहिजे आणि तुम्हाला ज्योतिष शिकायची मनापासून इच्छा असली पाहिजे आणि ज्योतिषावर श्रद्धा असली पाहिजे, तर तुम्ही अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता की घेऊ शकता, घ्यायला हरकत नाही. हे माध्यम मराठी माध्यममधून असणार आहेत आणि ह्या ज्योतिष अभ्यासक्रमाच्या आपण 240 पानी आपण नोट्स तयार केल्या आहेत. संस्थेअंतर्गत संशोधित स्वतः मी तयार केलेल्या नोट्स आहेत. ह्या नोट्स तुम्हाला ज्योतिष ॲडमिशन प्रवेश घेतल्यानंतर असा ज्योतिष विशारद अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला माझ्याकडून मिळतात. सर्वच विद्यार्थी प्रवेशित विद्यार्थी त्यांना ह्या नोट्स दिल्या जातात. या नोट्सच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या पण अभ्यास करू शकता. तुमच्यावर ह्या नोट्स कायम राहतील, म्हणजे तुमचा अभ्यास हा अतिशय चांगल्या प्रकारे ह्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर माध्यम मराठी असणार आहे. परीक्षा पद्धतीमध्ये तुम्हाला 6 महिने अभ्यासक्रम संपल्यानंतर तुम्हाला मी एक परीक्षा येईन. त्या परीक्षा 100 मार्काचा एक पेपर असतो. तो पेपर तुम्ही सोडून दिला, त्यामध्ये उत्तीर्ण झाला की तुम्हाला मग त्यानंतर ज्योतिष विशारद ह्या अभ्यासक्रमाची पदवी मिळणार आहे. लक्षात घ्या. या अभ्यासक्रमाची फी किती असणार आहे, तर अभ्यासक्रमाची फी ही 6111 आहे. लक्षात ठेवा, 6111 ही अभ्यासक्रमाची फी असणार आहे. प्रवेश प्रक्रिया फार सोपी आहे. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला ज्योतिष शिकायची इच्छा असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे की दिलेला आहे. तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबर मला हाय करा, मेसेज करा की मला ज्योतिष विशारद अभ्यासक्रमाचं माहितीपत्रक पाठवा, प्रवेश अर्ज पाठवा. मी प्रवेश अर्ज पाठवला की तुम्ही प्रवेश अर्ज भरून मला पाठवायचं आहे आणि जी फी जी आहे तुम्ही गुगल पेच्या, फोनपेच्या किंवा स्कॅनरच्या माध्यमातून किंवा बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून कोणत्याही माध्यमातून तुम्ही मला फी ट्रान्सफर करू शकता. फी तुमची ट्रान्सफर झाली की तुम्हाला प्रवेश दिला जाईल. प्रवेश तुमचा निश्चित होईल. लक्षात घ्या. प्रवेशाचा कालावधी आहे 15 जून. लक्षात द्या, 15 जून पूर्वी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. 15 जूनला आपला पहिला क्लास असणार आहे. 14 जूनपर्यंतच प्रवेश घ्यायचा आहे. 15 जूनला आपला रविवारी क्लास असणार आहे. आता क्लास कधी असणार आहे, तर हा क्लास दर रविवारी सकाळी 10 ते 1 या कालावधीत घेतला जाईल. सुरुवातीचे काही महिने, त्यानंतर आपण हा कालावधी संध्याकाळी घेऊ शकतो. त्या सुरुवातीचे एक 15 दिवस किंवा महिनाभर आपण हा क्लास दर रविवारी सकाळी 10 ते 1 या कालावधीत घेणार आहे. आणि रविवारी सगळ्यांना सुट्टी असते, त्यामुळे वाटते नवीन लोकांना रविवार हा कम्फर्टेबल राहतो. दर रविवारी क्लास होणार आहे. रोज नियमित क्लास नसतो. दर रविवारी असे आपले 6 ते 7 महिने हा अभ्यासक्रम आपला चालणार आहे. फी कशी भरायची, फी किती आहे, प्रवेश कधी घ्यायचा, मी सगळं सांगितलं आहे. फक्त तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नक्कीच माहितीपत्रक पाठवून देईन. माहितीपत्रक तुम्ही वाचा, त्याप्रमाणे तुम्ही प्रोसिजर करा, प्रवेश अर्ज भरून द्या मला आणि त्यानंतर मग तुम्हाला प्रवेश दिला जाईल. 2 पद्धतीमध्ये तुम्हाला शिकता येणार, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला एक मान्यवरांच्या हस्ते एक आपला पदवीदान समारंभ घेतला जातो. संस्थेच्या अंतर्गत दरवर्षी आपण 2 पदवीदान समारंभ घेतो. त्या पदवीदान समारंभामध्ये तुम्हाला अतिशय सन्मानाने ही पदवी प्रदान करण्यात येईल. आता इथपर्यंत अभ्यासक्रमाची माहिती, अभ्यासक्रम सुरू कधी होतो, अभ्यासक्रमाचं नाव काय, कालावधी किती, फी किती, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. पण सगळ्यात मुख्य म्हणजे मी या अभ्यासक्रमामध्ये शिकणार काय, मला तुम्ही काय शिकवणार आहात, हे फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ती गोष्ट सांगते की आपण हा अभ्यासक्रम कुंडलीशास्त्राचा प्राथमिक अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये आपण बेसिक सगळ्या गोष्टी शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर फलादेशपर जो अभ्यासक्रम आहे याच्यानंतरचा तो म्हणजे ज्योतिष प्रवीण, तो आपण त्यानंतर शिकणार आहोत. आता या अभ्यासक्रमामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्योतिषशास्त्राची ओळख. ज्योतिषशास्त्राबद्दल बेसिक माहिती तुम्हाला दिली जाईल की आपण जे शिकतोय हे पारंपरिक होराशास्त्र असेल किंवा कुंडलीशास्त्र असेल, हे म्हणजे ज्योतिष म्हणजे काय, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगण्यात येईल. त्यानंतर आपण सगळ्यात मुख्य म्हणजे कुंडलीची ओळख करून घेणार. कुंडली म्हणजे लग्नपत्रिका. ही कुंडली म्हणजे काय, कुंडली कशी मांडावी, कुंडलीतील स्थानांची नावं काय, भावेश म्हणजे काय, ते कसे काढायचे, कुंडलीतील उदित अनुदित भाग, कुंडलीच्या दिशा, ह्या सगळ्या कुंडलीवरून सगळ्या गोष्टी कशा बघायच्या त्या गोष्टी मी तुम्हाला कुंडली विचार ह्यामध्ये शिकवणार आहे. त्यानंतर कुंडलीमध्ये असणारी 12ही स्थानाचा आपल्याला सविस्तर आणि डिटेल अभ्यास करायचा आहे की प्रत्येक स्थानावरनं जातकाचं म्हणजे व्यक्तीचं आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे त्यानंतर आपण स्थान विचारमध्ये स्थानांची नावे, स्थानांच्या दिशा, स्थानांचं स्त्री पुरुषत्व, स्थानांचा शरीराच्या भागावर अंमल,
कालपुरुषाची कुंडली म्हणजे काय, स्थानाचे मालक ग्रह, प्रत्येक स्थानाचे मालक ग्रह कोण आहेत, आणि त्याचबरोबर स्थानाचे कारकत्व म्हणजे 12ही स्थानावरून जातकाच्या आयुष्यातल्या कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे तुम्हाला मी सविस्तर शिकवणार आहे. स्थान झाल्यानंतर मग पुढचा विचार तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्र हे ग्रहांभोवती फिरणारं शास्त्र आहे, त्यामुळे आपण ग्रहांचा अभ्यास इथं आपण सविस्तर करणार आहे. रवीपासून ते हर्षल नेपच्यून अशा 11 ग्रहांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहे. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो अशाही 12ही ग्रहांचा आपण अभ्यास सविस्तर करणार आहे. म्हणजे ग्रहांचं स्वरूप, ग्रहांचा स्वभाव, ग्रहांचे गुणधर्म, ग्रहांचं कारकत्व, ग्रहावरून काय पाहिलं जातं, प्रत्येक ग्रहांचे शरीरातली भाग, रोग, व्यवसाय, ग्रहांचे मित्र, शत्रू, उच्च रास, नीच रास, ग्रहांविषयी सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर आपण ग्रहांचं बलाबल कसं काढायचं, ग्रहांच्या दृष्ट्या किती, कोणत्या, कशा पडतात, त्या कशा पाहायच्या, नंतर ग्रहांच्या आपापसामध्ये होणारे कोणते योग आहेत, ते प्रथम दर्जाचे योग कुठले, ते योग आपण शिकणार आहोत. आणि एवढं झाल्यानंतर नंतर आपण राशी आणि नक्षत्र याचा विचार करणार आहे. त्यानंतर आपण राशीचा विचार, राशी स्वरूप आणि राशी गुणधर्म पाहणार आहे. मेष ते मीन अशा 12 राशीचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहे. म्हणजे राशींचा स्वभाव कसा, राशींचा गुणधर्म काय, राशींची ठेवण कशी असते, राशींचे रोग, राशीमध्ये कोणते ग्रह बलवान असतात, ह्या राशीचे लोक कसे असतात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यानंतर प्रत्येक राशीमध्ये प्रत्येक ग्रह असेल तर तो काय फळे देतो हे मी तुम्हाला राशीचे ग्रहापरत्वे, मी तुम्हाला ग्रहांचे राशीपरत्वे, बलाबल मी आणि त्याची फळं सांगणार आहे. सगळ्यात शेवटी नक्षत्र विचार, कारण ज्योतिष शिकताना आपल्याला स्थान, ग्रह, राशी आणि नक्षत्र या 4 गोष्टी विचार करायचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे 27 नक्षत्रांची आपण सविस्तर माहिती घेणार आहे. म्हणजे नक्षत्राची आकृती, मुख, लोचन, गण, लिंग, तत्व, नक्षत्र अधिपती, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या नक्षत्राचे गुणधर्म काय, शुभ आहे का अशुभ आहे, नक्षत्र कोणत्या मुहूर्तासाठी वापरलं जातं, ह्या नक्षत्रावर काय केलं जातं, या सगळ्या गोष्टी आपण नक्षत्रमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर 12ही ग्रहांची 12ही स्थानामध्ये पत्रिकेत काय फळे मिळतील याच्यावर आपण प्रकाश टाकणार आहे. इथपर्यंत शिकल्यानंतर आपण शेवटच्या 1-2 लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ते म्हणजे काय, पंचांगाची ओळख. सगळ्यात मुख्य म्हणजे कारण पंचांगाच्या माध्यमातूनच कुंडली तयार केली जाते. पंचांग हा बेस आहे ज्योतिषशास्त्राचा, तर आपण पंचांगाची ओळख करून घेणार आहे. पंचांगावरनं कुंडली कशी तयार करणं, मुहूर्त कसे काढायचे, पंचांग कसं पाहायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. हे सगळ्यात शेवटी असेल. इथपर्यंत आपण बेसिक अभ्यासक्रम करणार आहे. त्यानंतर मग आपण फलादेशपर हा पुढचा अभ्यासक्रम असणार आहे 6 महिन्याचा. त्या अभ्यासक्रमाचं नाव आहे ज्योतिष प्रवीण. तो अभ्यासक्रम तुम्ही 6 महिन्यानंतर करणार आहात. 1 वर्ष तुम्ही ज्योतिष शिकला, हे 2 अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केले, ज्योतिष विशारद आणि ज्योतिष प्रवीण, की तुम्ही कोणाची पत्रिका काढू शकता आणि पत्रिकेचा फलादेश करू शकता, किंवा तुम्ही ज्योतिष मार्गदर्शक होऊ शकता, तुम्ही स्वतःचं ऑफिस करू शकता, लक्षात घ्या. त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही विवाह विषयामध्ये PhD अभ्यासक्रम जो आहे ज्योतिष भास्कर तो करू शकता. नंतर उच्चस्तरीय संशोधनात्मक ज्योतिष पंडित अभ्यासक्रम आहे तो करू शकता. नंतर फलादेश भूषण हा एक अभ्यासक्रम आहे, तो गोचर आणि दशेवरून फलादेश कसा करायचा, अचूक घटनेचा कालनिर्णय कसा करावा हे मी तुम्हाला त्या अभ्यासक्रमामध्ये शिकवतो. असे खूप अभ्यासक्रम आहेत. सगळ्यात शेवटी तुम्ही PhD पर्यंत अभ्यासक्रम करू शकता. ज्योतिर्विद्या वाचस्पती हा आपला सर्वोच्च असा अभ्यासक्रम आहे. तिथपर्यंत तुम्ही शिक्षण घेऊ शकता. ज्योतिष शिकल्यानंतर तुम्हाला अनेक फायदे होतात. एक म्हणजे व्यक्तिमत्व विकास होतो, माणसं ओळखायची कशी, त्या माणसांची डील कशी करायची, प्रेम करताना, विवाह करताना, पार्टनरशिप करताना कोणत्या राशीची माणसं असली पाहिजेत, कोणत्या लोकांशी आपण संबंध प्रस्थापित केले पाहिजेत, म्हणजे आपल्याला आयुष्यात फायदा होईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडवण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. त्या लोकांनी ज्योतिष शिकावं असं माझं मत आहे. अनेक कारणं किंवा हेतू आहेत ज्योतिष शिकण्याचे. तुमचा कोणता हेतू आहे ते पहा. व्यक्तिमत्व विकास करायचा असेल, आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संभाव्य धोक्यांची माहिती मिळाल्यामुळे आयुष्यात काय होऊ शकतं, त्याचा उपचार कसे करायचे, उपाय कसे करायचे, कसं राहायचं, कशी काळजी घ्यायची, उपासना कशी करायची, ह्या गोष्टी जर तुम्ही शिकला तर तुम्हाला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करता येईल, आपल्या आयुष्यामधले अनेक संभाव्य धोके टाळता येतील. हा सगळ्यात मोठा फायदा आहे ज्योतिष शिकलेल्याचा. त्यामुळे ज्योतिष शिका आणि इतरांनाही. आता हा अभ्यासक्रम तुम्हाला करायचा तुम्ही स्वतः करा, किंवा या अभ्यासक्रमाची माहिती जे लोकांना ज्योतिष शिकण्यासाठी उत्सुक आहेत, ज्यांची प्रचंड इच्छा आहे शिकायची पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नव्हता, अशा लोकांना नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना माध्यम सांगा की असं मी व्हिडिओ पाहिला आहे. तुम्ही खिलार सरांच्याकडे कॉन्टॅक्ट करा, संपर्क करू शकता. आपल्या संस्थेमार्फत हे अभ्यासक्रम चालू असतात. ही 23वी बॅच आहे, लक्षात घ्या.
इथपर्यंत मी तुम्हाला सगळी ह्या अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे. तर पुन्हा एकदा सांगतो की ज्योतिष विशारद या प्राथमिक अभ्यासक्रमाची बॅच ही 15 जूनपासून दर रविवारी सकाळी 10 ते 1 या कालावधीत सुरू होत आहे. 14 जूनपर्यंत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. तत्पूर्वी प्रवेश घ्यायला लागेल, त्यानंतर मी प्रवेश देणार नाही. आत्ता बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतलेले आहेत. बऱ्याच लोकांनी मला संपर्कही केलेला आहे बॅच कधी सुरू होते. तर ज्या लोकांना घ्यायचं आहे त्या लोकांनी लगेच त्वरित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला संपर्क करावा आणि प्रवेश घ्यावा हे मी निवेदन करतो. त्यानंतर आपण अशाच एका व्हिडिओमध्ये आपण भेटू. नंतर मला वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. तुम्हीही हा व्हिडिओ की ही माहिती इतरांपर्यंत पोचवाल अशी मी आशा करतो. पुन्हा भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.